अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज हदगाव शहरात 58 समाजांच्या वतीनं अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला। बौद्ध, चर्मकार तसंच विविध अनुसूचित जाती समाजातील महिला, पुरुष, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकावला। निळे ध्वज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि भारतीय संविधानाच्या प्रती हातात घेऊन आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी एसटी आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं रद्द करण्याची ठाम मागणी केली। हा निर्णय सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचा आरोप करत शासनानं त्वरित माघार घ्यावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। यावेळी विविध समाजांच्या प्रतिनिधींनी एकजूट दाखवत आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। मोर्चानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळानं तहसील प्रशासनामार्फत शासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात शंकरदादा शेळके यांनीही आपली भूमिका मांडत उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। लोकराज्य टीव्ही न्यूजसाठी कृष्णा चौतमाल, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।